माढा शहरासह माढा, बार्शी तालुक्यात मोठ्याने भूकंप सदृश्य 2 वेळा गूढ आवाज झाल्याने नागरिक भयभीत। आवाजाची माहिती प्रशासनाने काढण्याची गरज। माढा शहरासह तालुक्यातील पूर्व भागात बुधवारी सकाळी 10:12 जोरदार मोठ्याने गूढ आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले। 2 वेळा झालेल्या या आवाजाने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण संचारले। भूकंप सदृश्य अधिक तीव्रतेचा गूढ आवाज झाल्याने शेतात काम करीत असलेले शेतकरी, कामगार, महिला, गृहिणी, व्यापारी वर्गामध्ये भीती वाढली गेली। दरम्यान हा आवाज माढा, वाकाव, उंदरगाव, केवड, जामगाव, अंजनगावसह बार्शी तालुक्यातील सुर्डी, वैरागसह बार्शी शहर परिसरातही गूढ आवाज झाला। जो तो एकमेकांना फोन करून तुमच्या भागात मोठा आवाज झाला का अशी विचारणा करीत असल्याचे आढळून आले। व्यापारी स्वप्नील पाडुळे, मनोज लंकेश्वर यांनी दुकानाचा बोर्ड हल्ल्याचे, तर समाधान माळी यांनी घरात मी जेवण करीत असताना हादरा निर्माण होऊन मोठा आवाज होऊन घरातील ताटं व इतर भांडी खाली पडल्याने मी आवाजाने बाहेर आल्याचे सांगितले। याबाबत तहसीलदार संजय भोसले म्हणाले, याबाबत मी भूजल तज्ञांच्या भूवैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असून त्यांना याबाबत मी सूचना व अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत। अधिक माहिती समोर येईल। माढ्यासह बार्शी भागात 2दा झालेला हा आवाज भूकंप सदृश्य अशा प्रकारचा होता, त्यामुळे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये। हा झालेला आवाज नेमका कशाचा याची माहिती समोर येणं गरजेची असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी दिली। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा।